नमस्कार बंधू भगिनींनो, 17 सप्टेंबर हा दरवर्षी आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन किंवा ज्याला हैदराबाद मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो। या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मराठवाडा मुक्ती संग्राम हा दिवस म्हणजे तळागाळातील सर्वसामान्य लोकांनी अन्यायाविरुद्ध केलेला संघर्ष, एका अमानवी जुलमी सत्तेविरुद्ध शोषित समाजाने केलेला संघर्ष, ज्या संघर्षामुळे इतिहासाला एक नवीन वळण मिळालं। सत्तेच्या पिसाट लालसेवर मुक्तीच्या जिगीविषयीचा विजय म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन होय। या दृष्टीने आपण या दिवसाकडे पाहिलं पाहिजे। तसं पाहिलं तर मराठवाडा अनेक संतांना जन्म देणारी भूमी। आपण जाणता की याच मराठवाड्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत गोरोबा, संत नामदेव, संत जनाई, संत एकनाथ, समर्थ रामदास यासारख्या अनेक संतांचा जन्म झाला आणि त्यांच्या विचारांनी वैचारिक परिपोष मध्ये वाढलेली ही लोक तशी पाहिली तर मराठवाड्यातली जरी निसर्गानं यावर अवकृपा केली असली तरी विचारानं अत्यंत या ठिकाणी सहिष्णू अशा पद्धतीची ही भूमी राहिलेली आहे। असा असलेल्या या विभागाला बऱ्याच वेळेला अस्मानी आणि सुलतानी संकटांना मात्र या मराठवाड्याला सामोरं जावं लागलेलं आहे। इंग्रजांच्या गुलामीमध्ये मराठवाड्याला 150 वर्ष राहावं लागलं। 15 ऑगस्ट 1947 ला अन्य या देशातला भाग स्वतंत्र झाला, परंतु मराठवाड्याला मात्र त्या दिवशी स्वातंत्र्य मिळालेलं नाहीये। त्यानंतर 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाड्याला निजामाच्या तावडीतनं या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेलं आहे। जरी आपल्याला 17 सप्टेंबर 1948 ला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी मराठवाडा हा 17 सप्टेंबर 1948 पासून 31 ऑक्टोबर 1956 पर्यंत हैदराबाद राज्यात राहिलेला आहे। तर 1 नोव्हेंबर 1956 पासून 30 एप्रिल 1960 पर्यंत तो द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये राहिलेला आहे आणि 1 मे 1960 पासून तो महाराष्ट्र राज्यामध्ये समाविष्ट झालेला आहे। असा या मराठवाड्याचा आपल्याला संक्षेपाने इतिहास या ठिकाणी पाहावा लागतो। मीर कमरुद्दीन याने मोगल बादशहाच्या दुर्बलतेचा आणि राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन दक्षिण भारतात हैदराबाद, ज्याला भागानगर पूर्वी म्हटलं जात होतं, त्या भागानगर येथे इसवी सन 1724 मध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना केली, ज्याला आपण हैदराबाद राज्य असं म्हणतो। आणि या हैदराबाद राज्याची स्थापना झाल्याच्या नंतर या राज्याचा पहिला निजाम हा 21 मे 1748 पर्यंत या हैदराबाद राज्याचा या ठिकाणी प्रमुख म्हणून काम केला आणि पुढे 21 मे 1748 ला त्याचा देहांत झालेला आहे। यानंतर त्याच्या घरातील लोकांनी 17 सप्टेंबर 1948 पर्यंत म्हणजेच एकूण 224 वर्ष या निजामांची सत्ता आपल्या मराठवाड्यावर राहिलेली आहे। ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। निजामाने वेगवेगळे 7 निजाम झाले। या 7 निजामांनी 224 वर्ष मराठवाड्यावरती राज्य केलेलं आहे। त्यांच्या अखत्यारीमध्ये आपल्याला माहिती आहे मराठवाडा होता। हैदराबाद राज्यामध्ये कोण कोण येत होते तर मराठवाडा होता, तेलंगणा आणि कर्नाटक
हे आपल्याला माहिती आहे की निजामाच्या राज्यामध्ये होते. त्या काळातील राजकीय परिस्थितीचा आणि अन्य परिस्थितीचा जर आपण थोडक्यात आढावा घ्यायचा ठरवला तर अशा पद्धतीने आपल्याला तो आढावा घेता येण्यासारखा आहे. या कालावधीमध्ये मी आपल्याला यापूर्वी सांगितलं की एकूण 7 निजाम मराठवाड्याला स्वतंत्र होईपर्यंत 224 वर्षामध्ये होऊन गेलेले आहेत. मीर कमरुद्दीन हा पहिला निजाम होता, तर मीर उस्मान अली खान हा 7वा निजाम आहे. तर पहिल्या निजामाचं नाव काय आहे? मीर कमरुद्दीन हे पहिल्या निजामाचं नाव आहे आणि शेवटचा निजाम जो आहे त्याला मीर उस्मान अली खान हा 7वा निजाम, ज्याच्या कालावधीमध्ये संघर्ष झाला आणि तो शरण आल्या आणि हैदराबादचा पराभव झाला. हे संस्थान भारतामध्ये विलीन झालेलं आहे. निजाम आणि मराठा समाजामध्ये त्या काळामध्ये अनेक वेळेला संघर्ष घडलेला आहे. अनेक वेळेस संघर्ष घडलेला आहे. पालखेडची लढाई झालेली आहे, सिंदखेडची लढाई झालेली आहे, उदगीरची लढाई झालेली आहे, राक्षस भुवनची लढाई झालेली आहे, खर्डा या ठिकाणी देखील लढाई झालेली आहे. आणि या सगळ्या लढायांच्या मध्ये मराठा शूरवीरांनी निजामांचा वेळोवेळी पराभव केलेला आहे. असं असलं तरीही निजाम मात्र आपली सत्ता टिकून का राहिला? त्याचं कारण एकच की तो संधी साधू आणि परिस्थितीचा फायदा घेणारा होता. हे सगळे निजाम हे परिस्थितीचा फायदा घेणारे आणि अत्यंत संधी साधू अशा पद्धतीचे होते. त्यांनी जे राज्य केलं ते अत्यंत हुकुमशाही प्रवृत्तीनं राज्य केलं. जनतेवर यांचं कुठल्याही प्रकारचं प्रेम नव्हतं किंवा जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे, त्यांचं कल्याण करावं असं यांच्या मनामध्ये अजिबात नव्हतं. निजामाला त्या काळातील संस्थानातील पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे, सरदेशपांडे या वतनदार मंडळींनी व जहागीरदार मंडळींनी मदत केलेली आहे. आपण नेहमी म्हणतो ना की कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, या पद्धतीनं हिंदू मधली असलेली जी सगळी मंडळी जी वतनदार आहे, जहागीरदार आहेत, आपल्या स्वार्थापोटी निजामाला मदत करत राहिलेली आहेत. आणि म्हणून निजामाला इतके वर्ष मराठवाडा आणि जे काही तेलंगणा आणि कर्नाटकाचा भाग आहे या ठिकाणी राज्य करता आलं. आपली माणसं जर त्यांना सहकार्य केली नसती तर कदाचित हे कार्य त्याला करता आलं नसतं. मी म्हणालो की त्यांचा या जहागीरदार आणि वतनदारांचा या पाठीमागं स्वार्थ होता. या निजामाच्या कालावधीमध्ये इथे राहणाऱ्या लोकांना राजकीय हक्क व कुठल्याच प्रकारचे अधिकार दिले गेलेले नव्हते. इवन राजकीय हक्कांच्या आणि अधिकारांच्या बद्दलची जागृतीच या लोकांच्या मध्ये कशी होणार नाही याची काळजी जाणीवपूर्वक या निजामांनी घेतलेली आहे. पुढे जेव्हा या राजकीय अधिकारांची आणि हक्कांची जाणीव झाली तेव्हा मग हे सगळे पेटून उठले आणि मग निजामाला या ठिकाणी हे राज्य सोडून द्यावं लागलं. या राज्यातली जर आपण आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहिली तर दिसतं आपल्याला हे की या राज्यामध्ये आर्थिकही प्रगती झालेली नाही आणि सामाजिकही कुठल्या प्रकारची प्रगती आपल्याला दिसत नाही. गुस्मी 53 या निजामाचा जो कायदा आहे, कायदा कोणता आहे? गुस्मी 53 या निजामाच्या कायद्यानुसार हिंदूंना सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये कुठल्याच प्रकारची परवानगी नव्हती. गुस्मी 53 हा निजामाने केलेला एक कायदा होता आणि ज्या कायद्यानुसार कुठल्याही हिंदूला सामाजिक आणि धार्मिक कार्य करता येणार नाही अशा प्रकारचं बंधन घालण्यात आलेलं होतं. संस्थानामध्ये, निजामाच्या संस्थानामध्ये सर्वाधिक हिंदू होते, त्यानंतर ख्रिश्चन होते, त्यानंतर मुस्लिम होते, पारसी या समाज धर्माची लोक इथं राहत असायची. हिंदूंची संख्या सर्वाधिक मराठवाड्यामध्ये होती. हे सगळं असं असलं तरीही हिंदूंची संख्या या संस्थानामध्ये जास्त असून देखील महत्वाच्या पदावर मात्र निजामाने मुस्लिम लोकांनाच बसवलेलं होतं. महत्वाची पद ही मुस्लिम समाजाकडेच ठेवण्यात आलेली होती. अनेक मुस्लिमांच्या मस्जिदी असेल किंवा अन्य कामांच्यासाठी निजाम भरघोस अनुदान देत असे.
परंतु हिंदूंच्या बाबतीमध्ये मात्र हा उदारपणा निजामाच्याकडे नव्हता. हिंदूंना मात्र कुठल्याही प्रकारचं अनुदान दिलं जात नव्हतं. निजामाच्या लष्कराची जर स्थिती बघितली तर निजामाच्या लष्करामध्ये 85.5% लष्कर भरतीमधल्या जागा या मुस्लिमांच्यासाठी होत्या, तर केवळ 7.5% जाग्यावरती हिंदूंना या ठिकाणी भरती केलं जात होतं. या काळामध्ये उर्दू ही सरकार दरबारची भाषा आहे. आपल्याला जर काही शिक्षण घ्यायचं असेल, ज्ञान प्राप्त करायचं असेल, तर निजामाच्या कालावधीमध्ये हैदराबाद संस्थानामध्ये उर्दू ही भाषा शिकावी लागायची. आणि शिक्षणातनं माणूस शहाणा होतो, त्याला दृष्टी येते, हे निजामाला कदाचित माहीत असावं, म्हणून त्याने शिक्षणाची देखील म्हणावी तेवढी व्यवस्था आपल्या राज्यामध्ये केलेली नाही आहे. केवळ काही मिडल स्कूल, हायस्कूल व इंटरमिजिएट कॉलेजचीच या ठिकाणी सोय करण्यात आली होती. ही अत्यंत अल्प. BA व इंटरमिजिएटर ही जर पदवी मिळवायची असेल, घ्यायची असेल, तर ती मद्रास विद्यापीठामधून त्या काळामध्ये घ्यावी लागत असायची. या कालावधीमध्ये केवळ 8 शाळा मराठवाड्यामध्ये होत्या. आणि जर आपल्याला उच्च शिक्षण घ्यायचं असेल, हैदराबादला उर्दू भाषेतनं उच्च शिक्षण देणारं एक विद्यापीठ होतं, ज्याला आपण उस्मानिया विद्यापीठ असं म्हणतो. मुलींच्या शिक्षणाकडे देखील अक्षम्य दुर्लक्ष निजामाने केलेलं दिसून येतं. निजामाने उत्पन्नाची साधनं मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उभी केलेली आहेत. जमिनीवर अनेक जाचक निर्बंध लादून, जमिनीवर अनेक प्रकारचे जाचक निर्बंध कोण लावलेले आहेत, तर निजामानं लावलेले आहेत. आणि या जमिनीवर अनेक जाचक निर्बंध लावून निजामाने काय केले बघा, तर या ठिकाणी महसूल वसूल करण्याचं काम तो करतोय. मराठवाड्यातील शिंदीची झाडं त्यानं तोडण्यावर बंदी घातलेली आहे, कारण त्याच्यातनं शिंदी निघत होती आणि शिंदी ही बऱ्याचसा काही पैसा निजामाला देऊन जाणारं हे पेय होतं, म्हणून शिंदीची झाडं तोडण्यावर निजामानं बंदी घातलेली आहे. मद्य व्यवसायाला सर्वाधिक प्रोत्साहन निजामाने दिलेलं आहे. त्याचं कारण असं की जास्तीत जास्त लोक कितीही पैसे देऊन मद्य पित होते आणि या कालावधीमध्ये एकतर गुलामीचं जीवन, आर्थिक विपन्नता या सगळ्या गोष्टींच्यामुळं या काळातली बरीच मंडळी ही व्यसनाधीन झालेली आहेत आणि हे व्यसनाधीनच राहावीत यासाठी मद्य विक्री मोठ्या प्रमाणावर या कालावधीमध्ये होत असलेले आपल्याला दिसते. आणि यातून निजामाला मोठं उत्पन्न देखील मद्य विक्रीतनं मिळत होतं. हाही त्याच्या पाठीमागचा स्वार्थ होता. समाजव्यवस्थेमध्ये वर्णव्यवस्था पद्धती मोठ्या प्रमाणावर चालत होती. जातीप्रथा मोठ्या प्रमाणावर या काळामध्ये सुरू होती. संयुक्त परिवाराची संकल्पना या काळामध्ये आहे. हुंडा पद्धती काही प्रमाणात दिसते, सती पद्धतही काही प्रमाणात होती. बहुपत्नीत्वाची पद्धती देखील या कालावधीत समाजात आपल्याला दिसते. ब्रिटिशांच्या काळात आपल्याला माहिती आहे की देशामध्ये 563 संस्थानं होती आणि या संस्थानाचा कारभार देशी संस्थानिक पाहत असायचे. दक्षिण भारताचा जर विचार केला तर दक्षिण भारतामध्ये 3 संस्थानं होती. एक हैदराबादचं संस्थान, दुसरं कोल्हापूरचं संस्थान आणि तिसरं नागपूरचं संस्थान, असे दक्षिण भारतामध्ये 3 संस्थानं त्या कालावधीमध्ये इंग्रजांच्या काळात आपल्याला पाहायला मिळतात. हैदराबाद संस्थानामध्ये आसफिया घराण्याची सत्ता होती. हे निजामाचं जे घराणं आहे ते कोणतं घराणं आहे? आसफिया हे घराणं आहे. तर या आसफिया घराण्याची सत्ता हैदराबाद संस्थानामध्ये राहिलेली आहे. हैदराबाद राज्याचा आसफिया घराण्याचा हैदराबाद राज्याचा आणि आसफिया घराण्याचा संस्थापक कोण आहे? तर मीर कमरुद्दीन, ज्याला उर्फ आपण निजाम उल मुल्क असं म्हणतो. तर हाच या आसफिया घराण्याचा बी संस्थापक आहे आणि हैदराबाद राज्याचाही संस्थापक आहे. कोण? मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्क. या राज्याच्या गादीवर वंश परंपराने येणारा जो कोणी असेल त्याला निजाम याच नावानं ओळखलं जात असायचं. निजाम म्हणजे केवळ एक व्यक्ती नाहीये, तर या गादीवर जो कोणी यायचा त्याला निजाम या नावानं संबोधलं जात असायचं.
15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झाला, पण निजामानं आपलं राज्य स्वतंत्र ठेवण्याचं जाहीर केलं. निजामानं सांगितलं की मी भारताला जरी स्वातंत्र्य मिळालं असलं तरी मी भारतात सामील होणार नाहीये. आपलं हैदराबाद राज्य हे स्वतंत्र पद्धतीनं कारभार बघेल, भारताच्या कारभाराशी आपला काही संबंध नाहीये. तसे हैदराबाद राज्य देशाच्या मध्यभागी असणारं राज्य होतं आणि संपूर्ण देश स्वतंत्र झाला आणि मध्यभागी हैदराबाद हे राज्य स्वातंत्र्य भारतापेक्षा वेगळं ठेवणं देशालाही परवडणारं नव्हतं आणि म्हणून कुठेतरी आता हे हैदराबाद राज्य भारतामध्ये भारतीय संघराज्यामध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे. याबद्दलचा विचार इथले भारतीय आणि त्या काळातले राज्यकर्ते करायला लागलेले आहेत. निजामाचा अन्याय अत्याचाराला कंटाळून 7 ऑगस्ट 1947 पासून 7 ऑगस्ट 1947 पासून संघटितपणे सशस्त्र आंदोलनाला प्रारंभ झालेला आहे. तसं तर आपण पुढे बघणार आहोत की या निजामाच्या विरोधामध्ये या मराठवाड्यातल्या आणि अन्य प्रदेशातल्या लोकांनी कशी कशी आंदोलनं केली, परंतु प्रत्यक्ष सशस्त्र आंदोलनाला प्रारंभ जर कधी झाला असेल तर तो 7 ऑगस्ट 1947 पासून संघटितपणे सशस्त्र आंदोलनाला प्रारंभ झालेला आहे. पुढे 13 सप्टेंबर 1948ला भारतीय लष्कराने कारवाई केली व 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद राज्य हे भारतीय संघ राज्यामध्ये विलीन झालं व मराठवाड्याला मुक्ती मिळाली, असं आपल्याला थोडक्यामध्ये त्याचा इतिहास सांगता येतो. आता ज्या निजामाने या ठिकाणी इतकी वर्षे 224 वर्षे मराठवाड्यावर राज्य केलं, त्या निजामाच्या परिवाराचा थोडासा इतिहास आपण इथं पाहणार आहोत. इतिहास असा आहे की मोगल काळामध्ये निजाम उल मुल्क याचे कुटुंब हे इथं भारतात आलेलं आहे. निजामाचे आजोबाचं नाव होतं अबिद अली. पहिल्या निजामाचे आजोबा जे त्यांचं नाव काय, अबिद अली. हे इसवी सन 1655-56 साली मक्केच्या यात्रेच्या निमित्ताने समरकंद बुखारा येथून हिंदुस्थानामध्ये आले होते. मोगल बादशाह शहाजहानच्या पदरी या अबिद अलीनं म्हणजेच निजामाच्या आजोबानं काही काळ नोकरी केलेली आहे आणि पुढे शहाजहान औरंगजेब मोगल बादशाह शहाजहानच्या पदरी काही वर्षे त्यांनी नोकरी केली. शहाजहान आणि औरंगजेब या दोघांच्या मध्ये जेव्हा भांडण लागलं, वैर आलं, तेव्हा या अबिद अलीनं औरंगजेबाची बाजू घेतलेली आहे. औरंगजेबाचा एक वजीर होता ज्याचं नाव होतं शादुल्ला खान. औरंगजेबाचा वजीर शादुल्ला खान यांची मुलगी आपला मुलगा शहाबुद्दीन यास करून देण्याची हुशारीचं काम या ठिकाणी अबिद अलीनं केलेलं आहे. म्हणजे नातेसंबंध जुळवण्याचं काम अबिद अलींनी केलं. अबिद अलींनी आपला मुलगा जो शहाबुद्दीन आहे याला औरंगजेबाचा वजीर शादुल्ला खान यांची मुलगी करून घेतलेली आहे आणि असे हे दोघांचं नातं जुळलं. पुढे एका लढाईमध्ये अबिद अली हे ठार झालेले आहेत. त्यानंतर त्यांचा जो पुत्र शहाबुद्दीन आहे त्याला गुजरातचा सुभेदार त्या काळातील मोगलांनी बनवलेला आहे. 1710ला हा देखील शहाबुद्दीन वारला. पुढे शहाबुद्दीनचा पुत्र मीर कमरुद्दीन उर्फ निजाम उल मुल्क हा पुढे आलेला आहे. लक्षात आलं कशा पद्धतीनं ही वंश परंपरा पुढे चालत आलेली आहे. तर हा शहाबुद्दीनचा मुलगा आहे. कोण? हा पहिला निजाम जो वयाच्या 13व्या वर्षी पहिल्यांदा सैन्यामध्ये गेला. पुढे त्याला खान ही पदवी मिळालेली आहे. पुढे त्याला फरुख सियर या मुघल बादशाने निजाम उल मुल्क हा किताब देखील बहाल केलेला आहे. निजाम या शब्दाचा अर्थ काय आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे. निजाम शब्दाचा अर्थ व्यवस्था किंवा बंदोबस्त असा होतो. निजाम म्हणजे काय? व्यवस्था किंवा बंदोबस्त हा अर्थ निजाम या शब्दाचा आहे. पुढे याची नेमणूक दक्षिणेचा सुभेदार म्हणून केली. पुढे तो दिल्लीला गेलेला आहे. मोहम्मद शाह बादशहाने त्याला दक्षिणेची सुभेदारी दिलेली आहे.
निजामाने मोगल बादशहाची दुर्बलता लक्षात घेऊन व राजकीय अस्थिरतेचा फायदा घेतला आणि इसवी सन 1724ला, यापूर्वी आपण उल्लेख केलेला आहे, दक्षिणेमध्ये स्वतंत्र हैदराबाद राज्याची स्थापना केलेली आहे. तर हे निजाम घराणं कशा पद्धतीनं इथं स्थिर झालं आणि त्यांना हैदराबाद राज्याची स्थापना कशी केली याचा थोडक्यात इतिहास मी आपल्यासमोर ठेवला. हैदराबाद राज्याचं स्वरूप आणि रचना जर बघायची ठरवली आपण तर काय दिसतं, देशात असलेल्या सर्व संस्थानांच्या पैकी हे संस्थान लोकसंख्येच्या दृष्टीनं मोठं होतं. म्हणजे एकूण जे संस्थानं या देशात आहेत, एकूण संस्थानांच्या मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारं संस्थान जर कोणतं असेल तर ते हैदराबाद संस्थान होतं. क्षेत्रफळ जर आपण या हैदराबाद संस्थानाचं बघितलं तर 22,313 चौरस मैल होतं. हैदराबाद संस्थानाचं जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे, 22,313 चौरस मैल असं होतं. तर त्याचं वार्षिक उत्पन्न त्या काळामध्ये 8 कोटी रुपये होतं. लक्षात घ्या, त्या काळातली संख्या मी आपल्याला सांगतोय. या हैदराबाद संस्थानामध्ये त्या काळात 15 जिल्हे व 107 तालुके होते. किती? 15 जिल्हे व 107 तालुके होते. हैदराबाद संस्थानामध्ये 22,360 खेडी होत्या, 138 शहरं होती, 1,167 जहागीरदार होते. 1941च्या जनगणनेनुसार जर आपण लोकसंख्या बघायची ठरवली तर या संस्थानाची लोकसंख्या 1941च्या नुसार 1,38,38,534 होती. पुन्हा एकदा सांगतो, 1,38,38,534 ही 1941च्या जनगणनेनुसार या संस्थानातली लोकसंख्या आहे. त्यात 25 लाख दलित आहेत. 70% या संस्थानामध्ये हिंदू राहत होते, 18% दलित राहत होते, 11% मुसलमान राहत होते आणि 1% इतर राहत होते. मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये सर्वाधिक आणि सर्वप्रथम जर कुणाचं योगदान राहिलं असेल तर ते आर्य समाजाचं राहिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875ला मुंबई या ठिकाणी केलेली आहे. ते महान धर्मसुधारक व समाजसुधारक होते. 1880 मध्ये त्यांनी पुढे मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या किल्ले धारूर येथे आर्य समाजाची एक शाखा म्हणा किंवा स्थापना करण्याचं काम या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वतींनी केलेलं आहे. नंतर ही शाखा 1892ला त्यांनी स्थलांतरित करून हैदराबादच्या सुलतान बाजार या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. पुढे अनेक ठिकाणी त्यांनी शाखा आर्य समाजाच्या काढलेल्या आहेत. 1930 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आर्य समाजाची शाखा या ठिकाणी काढली गेलेली आहे. या आर्य समाजाचं मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. या आर्य समाजाने या मुक्ती संग्रामामध्ये सत्याग्रह लढ्याचं पहिल्यांदा रणशिंग फुंकण्याचं काम केलं. हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरांचं उच्चाटन करून शुद्ध वैदिक धर्माचं तत्वज्ञान समाजासमोर ठेवण्याचं काम आर्य समाजाने केलेलं आहे. जाती व्यवस्था व अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी मोठं काम त्यांनी केलं. आंतरजातीय विवाह व पुनर्विवाहासाठी प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. राष्ट्रीय जागृती लोकांच्या मध्ये करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाची पायाभरणीच जर कोण केली असं आपल्याला विचारलं तर आपण सांगितलं पाहिजे की आर्य समाजानं ही पायाभरणी केलेली आहे. म्हणून स्टेट काँग्रेस निजामाविरुद्ध खंबीरपणे लढा देऊ शकली. आपण स्टेट काँग्रेसनं मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये मोठं योगदान दिलं असं म्हणतो, परंतु त्यापूर्वी जे काही पायाभरणी आहे या मराठवाडा मुक्ती संग्रामाची तर ती कोणी केली असेल तर ती आर्य समाजाने केलेली आहे. जबरदस्तीनं धर्मांतर केलेल्यांना पुन्हा धर्मामध्ये घेण्याचं काम, हिंदू धर्मामध्ये घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. वैदिक धर्माच्या झेंड्याखाली या सगळ्या विखुरलेल्या हिंदूंना एकत्र आणून सशस्त्र लढ्यासाठी तयार करण्याचं काम या आर्य समाजाने केलं. त्यांच्या कामगिरीला खरं तर आपण या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहावं इतकं महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. या कामी उदगीरचे श्यामलालजी व बंशीलालजी यांचं महत्वाचं काम राहिलंय. गुंजोटीचे वेदप्रकाशजी आर्य, हुमनाबादचे शिवचंद्र, तांडूरचे विष्णू भागवत, उमरीचे दत्तात्रय उत्तरवार व निजामाबादचे राधाकृष्ण या आर्य समाजी नेत्यांनी
स्वातंत्र्यासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे। ही गोष्ट कमी महत्वाची आहे का? स्वतः जीव किंवा हौतात्म्य पत्करलंय या आर्य समाजातल्या मी ज्यांचा उल्लेख आता केला त्यांनी, परंतु मराठवाड्याला मुक्ती मिळाली पाहिजे यासाठी ते सतत प्रयत्न करत राहिलेले आहेत। या मराठवाड्याला मुक्ती मिळवून देण्यामध्ये दुसरं महत्वाचं योगदान महाराष्ट्र परिषदेचं राहिलेलं आहे। 1937 ते 1946 पर्यंत या महाराष्ट्र परिषदेने एकूण 6 अधिवेशनं घेतली वेगवेगळ्या ठिकाणी, आणि या 6ही अधिवेशनामधनं या निजामांच्या विरोधामध्ये बऱ्याचशा मागण्या आणि लोकांच्या मध्ये जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे। काय केलं महाराष्ट्र परिषदेनं? तर अनेक अधिवेशनांच्या मधनं निजामाच्या समोर महत्वाच्या मागण्या ठेवल्या। शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यात यावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे। नागरिक स्वातंत्र्यावरील बंधनं शिथिल केली पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली। जबाबदार शासन पद्धती स्थापन करावी, शेतसारा कमी करावा, प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं असावं, मातृभाषा ही शिक्षणाचं माध्यम असावं, स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवावी, कुळाचं संरक्षण करावं, शेतमालाला भाववाढ द्यावी, शाळा व कॉलेज स्थापण्यासाठी परवानगी द्यावी, अशा प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्या त्यांनी विविध अधिवेशनामध्ये करून निजामावरती एक प्रकारचा या ठिकाणी दबाव आणण्याचं आणि हक्काची आणि अधिकाराची भाषा या सगळ्या लोकांच्या मनामध्ये जागृत करण्याचं काम महाराष्ट्र परिषदेने केलं। आणि म्हणून मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये महाराष्ट्र परिषदेचं देखील अत्यंत महत्त्वाचं योगदान आपल्याला मान्य करावं लागतं। त्यानंतर येतं ते हैदराबाद स्टेट काँग्रेस। 29 जून 1968 या हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झालेली आहे। या संग्रामाचं नेतृत्व स्टेट काँग्रेसने केलेलं आहे मराठवाडा मुक्ती संग्रामाचं, आणि या स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष आपल्याला माहिती आहे की स्वामी रामानंद तीर्थ राहिलेले आहेत। त्यांनी काही सत्याग्रह उभे केले ज्यामधनं या ठिकाणी निजामाला सळो की पळो व्हावं लागलं आणि शेवटी मराठवाड्याला मुक्ती द्यावी लागलेली आहे। त्यामधलाच वंदे मातरम सत्याग्रह 1938 स्वामीजींच्या नेतृत्वाखाली पार पाडलेला आहे। आणि हा जो सत्याग्रह आहे तो मराठवाड्यातल्या औरंगाबाद पूर्वीचं, आता आपण ज्याला संभाजीनगर म्हणतो, या ठिकाणावरून या ठिकाणी हैदराबाद स्वातंत्र्य आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। आणि ती कशानं झाली असं जर आपल्याला कोणी विचारलं तर ती वंदे मातरम या सत्याग्रहानं झालेली आहे, या चळवळीनं झालेली आहे, हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। या कामी आनंदराव भालेराव यांनी, आपल्याला माहिती आहे की मराठवाडा हे दैनिक यातनं निजामाच्या जुलमावरती कोरडे ओढण्याचं काम करून लोकांना जागृत करण्याचं काम केलेलं आहे। गोविंदभाईच्या मार्गदर्शनाखाली हे वंदे मातरम हा सत्याग्रह पुढे घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका गोविंदभाई श्रॉफ यांनी वटवलेली आहे। मुलांना हे वंदे मातरम प्रार्थना म्हणायची नाही यासाठी तत्कालीन निजामाच्या लोकांनी खूप त्यांना समजावून सांगितलं, रेस्ट्रिक्टही त्यांच्यावर करण्याची धमकी दिली, परंतु मुलं ऐकलेली नाही आहेत। हिंदूच्या मुलांनी सांगितलं की आम्ही वंदे मातरम म्हणणारच, त्यांच्यावर रेस्ट्रिक्ट करण्यात आले। असं सांगतात की गोविंदभाईंना नोकरी देखील सोडावी लागलेली आहे। तर हे सगळं झालं तरीही या मुलांनी मात्र, विद्यार्थ्यांनी गोविंदभाईंच्या मार्गदर्शनामुळं वंदे मातरमचा सत्याग्रह निश्चितपणे यशस्वी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतो। आणि या वंदे मातरम सत्याग्रहामध्ये मराठवाड्याचा लोकांचा मोठा सहभाग राहिलेला आहे, ज्यामध्ये गोविंदभाई श्रॉफ आहेत, आनंद वाघमारे जे आहेत, बाबासाहेब परांजपे जे आहेत, दिगंबररावजी बिंदू यांचा आपल्याला गौरवानं उल्लेख करावा लागतो। त्यानंतर येतं 1942चं आंदोलन। या 1942 आंदोलनामध्ये मराठवाड्यामध्ये काय झालं हेही पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधींनी 1942 चले जावची चळवळ उभी केलेली आहे। याच कालावधीमध्ये स्वामी रामानंदांना महात्मा गांधींनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मराठवाड्या किंवा हैदराबाद या संस्थानामध्ये आंदोलन उभं करा त्याच्या विरोधामध्ये, असा आदेश त्यांनी दिलेला आहे। आणि महात्मा गांधींच्या आदेशानुसारच स्वामीजींनी 1942 निजाम सरकारच्या विरोधामध्ये सत्याग्रह सुरू केला आणि या मराठवाड्यातल्या लोकांना सांगितलं करा अथवा मरा, आणि अशा पद्धतीचा आदेशच त्यांनी आपल्या इथल्या सगळ्या जनतेला दिलेला आहे। जेव्हा हे या हैदराबाद संस्थानातल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी स्वामीजींना नामपल्ली या निजाम स्टेशनवरती अटक केलेली आहे।
प्रत्येक जिल्ह्यात सत्याग्रहाची केंद्रे उभारली गेली. मराठवाड्यामध्ये यामध्ये 530 लोकांनी सत्याग्रह केला. त्यांना तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे. या सत्याग्रहाच्या केंद्रांच्या पैकी सेलू आणि अंबेजोगाई इथं मोठ्या प्रमाणावरती सत्याग्रहांनी या निजामाच्या विरोधामध्ये सत्याग्रह केलेला आपल्याला दिसून येतो. कायदेभंगाची चळवळ 11 जून 1947ला या ठिकाणी करण्याचा निर्णयही या आंदोलकांनी घेतलेला आहे. आणि याच कालावधीमध्ये निजामाने एक फरमान काढलं की हैदराबाद राज्य हे स्वतंत्र राहणार असल्याची घोषणा आपल्याला माहिती आहे, यापूर्वी मी सांगितलं केलेली होती. ज्या फरमानाला फरमान ई मुबारक असं म्हटलं जातं, या नावानं ते प्रसिद्ध आहे. त्यामुळे 16 जून 1947 रोजी स्टेट काँग्रेसनं वरील फरमानावर चर्चा केली व संस्थानाच्या विलिनीकरणासाठी स्वामीजींच्या नेतृत्वाखाली कायदेभंगाची चळवळ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वामी रामानंदांच्या या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली कायदेभंगाची चळवळ या ठिकाणी उभी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि 27 जूनला तसं जनतेला आवाहनही करण्यात आलं. आणि काय सांगण्यात आलं जनतेला आवाहन करताना? स्वामीजींनी काय सांगितलं की बाबांनो, आता आपल्याला जर मराठवाड्याला मुक्ती प्राप्त करायची असेल, हैदराबाद जे स्वतंत्र राज्य म्हणून निजाम ठेवू इच्छितोय त्यातनं आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर जनतेनं काय केलं पाहिजे, तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ते म्हणाले 7 ऑगस्ट हा दिवस विलिनीकरण दिवस म्हणून पाळा. 15 ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करावा व त्या ठिकाणी आपल्या घरावरती तिरंगा फडकवावा. शिंदे, ताड, मोह व सागाची झाडं तोडण्याचं काम तुम्ही करा. म्हणजेच जे निजामाला मान्य नाही त्याच्या विरोधात कायद्याचा भंग करायचा आहे, हे काम सगळ्या जनतेनं करावं असं स्वामीजींनी आवाहन केलं. त्याला जंगल सत्याग्रह असं म्हणतात. बंदी हुकूम मोडून ठिकठिकाणी सभा घ्याव्यात, प्रभात फेऱ्या काढाव्यात, मिरवणुका काढाव्यात, सरकारला कसलाही कर देऊ नये, लेवी देण्यास देखील नकार द्यावा, अशा प्रकारचं आवाहन कायदेभंग चळवळीच्या माध्यमातून स्वामीजींनी जनतेला केलं. आणि याला प्रतिसाद म्हणून 104 गावात सामुदायिक झेंडावंदन झालेलं आहे. म्हणजे तिरंगा झेंडा निजामाचा आदेश धुडकावून 104 गावामध्ये तिरंगा झेंडा फडकवला गेलेला आहे. म्हणजे कायद्याचा भंग केलेला आहे. 1,22,600 झाडे तोडण्यात आलेली आहेत. जंगल सत्याग्रह 550 गावांनी कर व 270 खेड्यांनी लेहवी देण्यास नकार दिलेला आहे. या चळवळीमध्ये 5,588 सत्याग्रहींना अटक करण्यात आली, तरी परंतु त्यांनी मात्र हार मानलेली नाहीये. तर अशा पद्धतीनं मराठवाड्याला मुक्ती मिळवण्यासाठी हा संघर्ष दिवसेंदिवस पुढे जाताना आपल्याला दिसतो आहे. पुढची जो टप्पा या मराठवाडा मुक्ती संग्रामातला येतो तो म्हणजे असहकार चळवळ. 1947ला या ठिकाणी या असहकार चळवळीला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. असहकार करा असं स्वामीजींनी सांगितल्याच्या नंतर त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. आणि या प्रतिसादामुळं मराठवाड्यामधील 723 पाटील व कुलकर्ण्यांनी व 292 खेड्यातील पंचांनी राजीनामे दिलेले आहेत आणि सांगितलंय की निजामाला की आम्ही तुम्हाला सहकार्य करणार नाहीयेत, आता आम्हाला आमचं मराठवाडा मुक्त हवाय. म्हणून या ठिकाणी असहकार पुकारला आणि त्याचाच एक भाग म्हणून 723 पाटील कुलकर्ण्यांनी व 292 खेड्यातील पंचांनी राजीनामे दिलेले आहेत. 287 वकिलांनी कोर्टावर आणि 44 विद्यार्थ्यांनी शाळा व कॉलेजवर बहिष्कार टाकलेला आहे. 60 पाटील व कुलकर्ण्यांच्या दप्तरांची होळी करण्यात आलेली आहे. यात 500 व्यापारी व 2000 महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे. सशस्त्र आंदोलन पुढे सुरू झालं. यात शत्रूच्या पक्षातील 844 रजाकार वगैरेंना मराठवाड्यातल्या जनतेनं या आंदोलकांनी ठार केलेलं आहे, ज्यामध्ये 42 पोलीस अधिकारी मारले गेले, 205 पोलीस मारले गेले आणि 561 रजाकार आणि 36 रोहिणे. अशा पद्धतीनं या ठिकाणी 844 जणांना या ठिकाणी मारण्याचं काम या सशस्त्र आंदोलनाच्या माध्यमातून या मराठवाड्यातल्या जनतेने केलेलं आहे. तर त्यांच्याबरोबर लढत असताना आपले देखील मराठवाड्यातले स्टेट काँग्रेसचे जवळपास 17 सैनिक शहीद झालेले आहेत. पुढे गोळीबारामध्ये 30 सैनिक देखील
या ठिकाणी शहीद झालेले आहेत या मराठवाड्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी। यामध्ये वसमत तालुक्यातील वापटी येथील बहिर्जी हनुमंतराव शिंदे, गोविंदराव पानसरे, जयवंतराव वायपणेकर, जानकीलाल राठी, काशीनाथराव चिंचाळकर व कंधारचे माणिकराव काळे व गंगाधरराव येरावार हे या शस्त्र लढ्यामध्ये मारले गेलेले आहेत किंवा शहीद झालेले आहेत। याच कालावधीमध्ये या शस्त्र लढ्यामध्ये बँका लुटल्या गेल्या, गोदामे लुटली गेली, उमरी या ठिकाणी बँक देखील लुटली गेलेली आहे। अनेक घातपाती कृत्य करण्याचा देखील निर्णय या स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून सांगितला गेला आणि म्हणून अनेक ठिकाणी रूळ व उकडण्याचं काम म्हणजे सरकारला म्हणण्यापेक्षा निजाम सरकारला सळो की पळो करून सोडण्याचं काम या कालावधीमध्ये झालेलं आहे। महिलांचा सहभाग देखील मी म्हटल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर राहिलेला आहे। 2000 पर्यंत महिला या चळवळीमध्ये सहभागी राहिलेल्या आहेत। आणि जेव्हा जेव्हा हैदराबाद किंवा मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विषय येतो तेव्हा तेव्हा कल्लाळी तालुका कंधार येथील इथल्या शहीदांचा उल्लेख केल्याशिवाय मराठवाडा मुक्ती संग्रामाला पूर्णत्व येत नाहीये। माझं महाविद्यालय 4 किलोमीटरवर या कल्लाळी गावापासून आहे। आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिरही त्या गावात 3 वर्ष आम्ही घेतलंय आणि कल्लाळीच्या प्रत्येक दाराशी आमचा जवळून संबंध आहे, कारण 30 वर्षापासून त्या गावातले अनेक विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेतात। तिथे शहीद स्तंभ जो उभा आहे त्या ठिकाणी जाऊन तिथला इतिहास आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या मुखातून अनेकांच्या ऐकलेला आहे। आपल्याला माहिती की बापूसाहेब बळवंतराव नाईक व आप्पासाहेब नाईक यांनी या ठिकाणी या रजाकारांच्या विरोधामध्ये कडवी झुंज त्या कालावधीमध्ये दिलेली आहे आणि या झुंजीमध्ये 25 रजाकारांना कल्लाळीच्या या नाईक आणि त्यांच्या सहकार्यांनी मारून टाकलं। 29, 30 व 31 जुलै 1948 ला 3 दिवस कल्लाळी आणि हे निजामाचे सैनिक यांच्यामध्ये घनघोर या ठिकाणी युद्धच म्हणायला हरकत नाही आहे, छोटेखानी का असण्या परंतु लढाई झालेली आहे। दुर्दैवानं यामध्ये या नाईकांना वीरमरण आलेलं आहे, परंतु कल्लाळीच्या या वीर सैनिकांनी खरोखरच मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी मोठं योगदान दिलं। अनेकांनी हौतात्म्य पत्करलं। खरं तर त्यांच्या प्रतीची कृतज्ञता आपण जितकी व्यक्त करावी तेवढी कमी आहे। पुढे रजाकारांचा खूप मोठ्या प्रमाणावरती अन्याय हिंदूंच्या वरती वाढलेला आहे। इत्तेहाद अल मुसलमीन या संघटनेची स्थापना 1927 ला झालेली होती। पूर्वी याचा उद्देश चांगल्या उद्देशासाठीची संघटना इस्लाम संघटना स्थापन झाली होती। इस्लामांचा धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून संघटना स्थापित झालेली होती, परंतु पुढे मात्र याला वेगळं रूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। 7वा निजाम हाच याचा खऱ्या अर्थानं संस्थापक राहिला या संघटनेचा। या संघटनेला बादशहाची पार्टी या नावाने देखील संबोधलं जात होतं। 1938 ला हिने सामाजिक आणि धार्मिक स्वरूप बाजूला ठेवलं आणि ही संघटना आता राजकीय हिनं स्वरूप घेतलेलं आहे। नवाब बहादूर यार जंग हे या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते, दुसरे एक अध्यक्ष झाले आणि तिसरे अध्यक्ष जो झाला तो होता या ठिकाणी कासिम रजवी। आणि या संघटनेचा मुख्य उद्देश काय होता तर अनल मलिक अशा प्रकारचं त्यांचं एक ब्रीदवाक्य होतं। प्रत्येक मुसलमान हा राजा आहे असं या संघटनेचं म्हणणं होतं आणि हा सिद्धांत ते मांडत होते। त्यांचा जो तिसरा अध्यक्ष कासिम रजवी झाला, जो की लातूर या ठिकाणी वकील होता, परंतु तो या संघटनेचा अध्यक्ष झाला। मे 1947 पासून सप्टेंबर 1948 पर्यंत या संघटनेवर कासिम रजवीचं वर्चस्व राहिलेलं आहे। त्याने या राज्यामध्ये म्हणजे त्याच्या राज्यामध्ये 52 केंद्र उभी केलेली होती रजाकाराची आणि ही केंद्र म्हणजे त्या रजाकारांना लष्करी प्रशिक्षण देण्याचं काम करत होती। 1948 ला 2 लाख पेक्षा अधिकचे हे रजाकाराची संख्या आहे। 2 लाख रजाकार आहेत बघा। आणि हे काय करायचे तर हिंदू स्त्रियांच्या वरती बलात्कार करणे,
अन्याय अत्याचार करणे, या ठिकाणी लूट करणे, जाळपोळ करणे, अशा प्रकारचा अन्याय या रजाकारांच्या द्वारा हिंदू लोकांच्या वरती मोठ्या प्रमाणावरती संस्थानामध्ये व्हायला लागला. आणि मग या संस्थानातले सगळेच लोक या रजाकाराच्या म्हणण्यापेक्षा निजामाच्या विरोधामध्ये आता खवळून उठलेले आहेत. आणि त्याचाच परिणाम शेवटी आपल्याला माहिती आहे की स्वामी रामानंदांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना लष्करी कारवाई करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि मग 13 सप्टेंबर 1948ला ऑपरेशन पोलो नावाचं ऑपरेशन भारत सरकारनं या हैदराबाद संस्थानामध्ये केलं. आणि केवळ 109 तासामध्ये या ठिकाणी निजामाला शरणागती पत्करावी लागली. आणि 17 सप्टेंबर 1948ला अशा रीतीनं मराठवाड्याला मुक्ती प्राप्त झालेली आहे. खरं तर सगळीच मुस्लिम या संस्थानामधले वाईट होते असं मात्र म्हणता येत नाही आहे. काही राष्ट्रवादी मुस्लिम देखील आपल्या मराठवाड्याला मुक्ती मिळावी आणि निजामाचं जे काही अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधामध्ये लढणारे आपल्याला दिसतात, ज्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागतो शोएबुल्ला खान यांचा. ज्या शोएबुल्ला खाननी इमरोज नावाचं एक उर्दू दैनिक ते चालवायचे. या दैनिकाचे ते संपादक होते. आणि या दैनिकातनं त्यांनी निजाम आणि रजवी विरुद्ध त्यांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध परखडपणे लेखनही केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून शोएबुल्ला खान यांचा राष्ट्रवादी मुस्लिम म्हणून आपल्याला अभिमानानं उल्लेख केला पाहिजे. हबीबुद्दीन इफ्तिकार, मुकदम मोहानी सर यासारखे काही राष्ट्रवादी मुस्लिमही या काळामध्ये होते, ज्यांनी मराठवाड्याला मुक्ती मिळवण्यासाठी योगदान दिलं. धर्माचा विचार त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये आणलेला नाही आहे. आता या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं आपण देखील हा विचार केला पाहिजे की आज जे आपल्या राज्यामध्ये चाललेलं आहे जाती जातीच्या बाबतीमधलं, आपण आता धर्माचा द्वेष एकमेकांचा करण्याचं एक काळ होता तो मागे पडून आता जाती जातीमध्ये आपण संघर्ष करायला लागलेलो आहोत. मला असं वाटतं की या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं आपण हा संकल्प केला पाहिजे की हा मराठवाडा असाच मुक्त झालेला नाही आहे, हा देश असाच मुक्त झालेला नाही आहे. अनेकांना आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवावं लागलेलं आहे, अनेकांना यासाठी बलिदान द्यावं लागलेलं आहे. त्याच्यातनं कुठं हे स्वातंत्र्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आपण जर जाती जातीमध्ये भांडायला लागलो, या ठिकाणी आपण पाहतोय की मीडियाच्या माध्यमातून जे एकमेकांच्या जातीबद्दल खालच्या स्तरावरती कमेंट केले जातात, स्त्री आहे की पुरुष आहे, एखाद्या स्त्रीबद्दल घाणघाण प्रकारे कमेंट केले जातात, मग ती कुठल्याही जातीची असेल. तर मला असं वाटतं की यातनं आपण काय साध्य करणार आहोत. एकमेकांच्या जातीबद्दल दोन्हीकडूनही जो आरोप प्रत्यारोप होत आहेत, खालची भाषा वापरली जाते आहे, यातनं येणाऱ्या पिढीनं कोणते आदर्श घ्यावेत याचं चिंतन मला असं वाटतं की अशा दिनाच्या निमित्तानं आम्ही पुन्हा पाहावे. काढूनी चष्मा डोळ्यावरचा, तर कुठेतरी आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे. आणि आज आपल्याला आपल्या क्षेत्रापुरतं का असेना परंतु पौरुष्य दाखवलं पाहिजे. आता काही हातात तलवार घेऊनच लढायची गरज नाही आहे, परंतु जे कोणतं क्षेत्र असेल तिथं आपण आपला मराठवाड्याचा एक वेगळेपण निश्चितपणे दाखवण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर आपण बऱ्याच वेळा मी नेहमी म्हणत असतो अलीकडच्या काळामध्ये की शब्द ही या पौरुषाचा बोललो नाही कधी, शब्द ही या पौरुषाचा बोललो नाही कधी, जन्मलो ऐसा गुपचाप जैसा जन्मलो नव्हतो कधी, जन्मलो ऐसा गुपचाप जैसा जन्मलो नव्हतो कधी. ती 42ची क्रांती असो की मराठवाडा मुक्ती आंदोलन असो, ती 42ची क्रांती असो की मराठवाडा मुक्ती आंदोलन असो, आपण भागच घेतलो नाही. दीर्घायुष्याचे रहस्य आमच्या उलगडणे सोपे नव्हे, दीर्घायुष्याच्या रहस्य आमच्या उलगडणे सोपे नव्हे. मृत्यूसेही वाटेल याला हातही लावू नये, मृत्यूसेही वाटेल याला हातही लावू नये.
अशा प्रकारचं निठल्ल जीवन न जगता आपणही आपल्या पद्धतीनं पराक्रम, मानवतेचा, माणुसकीचा विकास करण्यासाठीचा पराक्रम, मग विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये असेल, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असेल, जे कोणतं क्षेत्र असेल, जे की माणसाला माणसापासून दूर नेणारं क्षेत्र नको, माणूस घाणेरडेपणा वाढणारं क्षेत्र नको, तर माणूसपण हे विश्वची माझे घर, ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या मराठवाड्यामध्ये जन्मलेल्या ज्ञानेश्वरांनी आम्हाला सांगितलं, हे विश्वची माझे घर, किंवा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, या प्रकारचा विचार आपण दररोज पसायदानामध्ये म्हणतो. आपण दररोज माऊलींच्या नावानं त्यांचा जय जयकार करत असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र त्यांचा कुठलाही विचार आपल्या डोक्यात घुसला नाही असा म्हणावं, इतकी वाईट परिस्थिती आज समाज व्यवस्थेमध्ये, मग ते राजकारणातले नेते एकमेकाबद्दल जेव्हा खालच्या भाषेमध्ये बोलताना आपण ऐकतो, किंवा समाजात जातीतली जी स्वतःला मोरखे म्हणून घेणारी माणसं आहेत, ती जेव्हा एकमेकांना न ऐकावेत, न उच्चारावेत अशा शब्दांचा प्रयोग करतात आणि अशा पद्धतीचा विचार मांडतात, तेव्हा असं वाटतं की हे स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशासाठी मिळालं असेल, आणि या स्वातंत्र्यातनं हेच काय फळं उपजली असतील, तर मग ज्या लोकांनी हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान दिलं त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल, याचा विचार माझ्यासह आपण सगळ्यांनी या दिनी करावा, एवढीच एक बालक म्हणून नम्र अपेक्षा आपल्या सर्वांच्याकडनं व्यक्त करतो. आणि आपल्या पद्धतीनं ह्या मराठवाडा मुक्ती संग्रामातील माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं बलिदान दिलेल्या सर्व शहीदांच्या प्रती विनम्र अभिवादन करून या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. नमस्कार.